नमस्कार सर्वांना. लाराचं पत्र आलं आपल्याला, तर मी ते वाचतोय. बाबा, मी लारा तुम्हाला पत्र लिहिते की काय बाबा, मला खूप आनंद झाला होता. 18 जानेवारीची रात्र 1 वाजता तुम्ही आणि आई किती आनंदी होतात ना, कारण तुमची लारा नावाची सुंदर परी येणार होती. आणि काय माझ्यासोबत माझे भाऊ शंभूदादा, सिंबादादा पण आले. तुम्ही आणि आई रात्री माझ्या आईला म्हणजे तुमच्या ब्रावणीला मांडीवर घेऊन तिच्या पोटावर हात फिरून धीर देत होता. जणू तुम्ही आणि आई डॉक्टरच आहात. आणि माझा बाबा तुमचा लाडका, खोडकर, लबार, मस्तीखोर बाबड्या म्हणजे तुमचा लेक बाजूला बसून जणू आमची सर्वांची वाटच पाहत होता. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की आमचा जन्म झाला, तुम्ही रात्रभर जागे होतात. कोण करतो हो कुणासाठी? ते पण एक मांजर, एक प्राणी यासाठी. पण तुम्ही असो किंवा मांजरप्रेमी असो, यांच्यासाठी मांजर हे एक बाळच असतं. आमचा जन्म झाला काय, तुमच्या आणि आईच्या चेहऱ्यावर हास्य होतं. त्यात माझा बाप तुमचा लाडका बाबड्या जवळ येऊन पाहत होता. त्याला पण किती कौतुक वाटत होतं ना, कारण तो बाबा झाला होता. त्याच्या अगोदर पण मला 3 बहिणी होत्या. बाबा, त्यांना काय भेटायला जमलं नाही बघा. त्या खूप खुश आहेत असं तुम्ही आईला सतत सांगत होतात. श्रावणी, क्रावणी, ग्रावणी असं त्यांचे नाव होते. माझी भेट अधुरीच राहिली. आपल्या घरात जन्म घेतला. आम्ही सर्व भावंड छान खेळायचो, मस्ती करायचो. आई ओरडायची तर आम्ही कुठेही लपून बसायचो. आईची ती तारांबळ उडायची. नंतर तुमचा लेक बबड्या कुठेही काही खेळ करायचा, मस्ती करायचा. आई मोठ्याने बोलायची, बबड्या फटके देऊ का? पण मग काय, आम्ही लहान होतो, आम्हाला भीती वाटायची. पण नंतर कळलं की आई प्रेमाने बोलते, लाडाने बोलते. आणि तुमची लेक म्हणजे आमची आई ब्रावनी पण आम्हाला सांगायची, इकडं जाऊ नका, तिकडं जाऊ नका, उचलून घ्यायची. खेळायची खूप आम्हाला हौस होती. खेळणे असो, आम्ही बेड खाली जर गेलो तर आमचा बाप बबड्या बाजूने फिरायचा, कारण आम्हाला बाहेर काढायचं होतं त्याला. आम्ही 3 बहिणी ब्रावणी, क्रावणी, श्रावणी यांची तर भेट नाहीच झाली. शंभूदादा, सिंबादादा. आणि खरंच सांगायचं झालं तर बाबा, हे मांजरांना खरंच असं घर भेटतं का? आमची इच्छा आहे की सर्वांना असंच घर भेटावं. तुमची लारा, तुमची परी विचारते तुम्हाला. आणि तुम्ही सतत कायम बोलता की या जगात खूप चांगले लोक आहेत, सांभाळतात प्राण्यांना. आणि मी पण ते पाहते. खरंच खूप जीव लावतात प्राण्यांवरती, प्रेम करतात, त्यांना आपलंसं करतात, प्रेम देतात. या जगात खरंच खूप चांगले लोक आहेत बाबा. आम्ही मस्ती केली तर तुम्ही कधी रागवत नव्हते. का बरं असं? मी सांगेल कारण तुमचं हृदय हे पाण्यासारखं आहे. हे प्रत्येक प्राणीप्रेमीचं असतं, मांजरप्रेमीचं असतं. आम्हाला डोक्यावर, खांद्यावर घेऊन तुम्ही सारं घरभर फिरत असत. आमच्यासोबत तुम्ही खेळायचात, आई खेळायची. काय मस्ती करायचो ना आपण सारे. आणि माझा बाप बबड्या काय माणूस आहे, तुम्हाला किती त्रास देतो बाप रे. पण तुम्ही सर्वांचे लाड पुरवता बरं. शंभूदादा, सिंबादादा, माझे भाऊ पण मस्तीखोर आहेत खूप. 3 महिन्याचा असताना सिंबादादा तुमचा मित्र घेऊन गेला आणि तो त्यांचाच झाला बाबा. पण खूप खुश आहे तो. आम्ही आईला बोलताना ऐकायचो, कारण तुमचा मित्र तुम्हाला बोलायचा. तुम्ही त्याला विचारायचा का सिंबा कसा आहे, तर तो बोलायचा सिंबा खूप मस्ती करतो, दारामध्ये पाखरंसुद्धा येऊ देत नाही दारात.
हे सारं तुमचा लेक बाबड्याने त्याला शिकवलं बरं. नंतर 1 महिन्याने शंभूदादाला पण घेऊन गेले. तो पण मस्तीखोर खूप मस्ती करतो. मग माझी आई ब्रावनी, बबड्या, माझा बाबा आणि आम्ही तिघंच राहिलो. पण वाईट या गोष्टीचं वाटतं की आम्ही दूर झालो. पण दूर जाणं पण चांगलं असतं बाबा, कारण प्रत्येकाला घर चांगलं भेटलं की तुम्ही पण खुश आणि आम्ही पण खुश. मी एकटीच असल्यामुळे जास्त लाड माझा झाला. तुमच्या लेकासोबत बाहेर फिरायला जाणं, फिरून येणं आणि बबड्याचा राऊंड झाला की ब्राउनीचा राऊंड माझ्या आईचा. पण माझा राऊंड मात्र डबल व्हायचा, कारण मला तुम्ही खांद्यावरून खाली उतरवतच नव्हते. काही पण खेळ खेळायचो आम्ही, खूप मजा यायची. बॉल खेळायचो, लिंबू खेळायचो, कागदाच्या गोळ्याला खेळायचो. तुम्ही तर ते म्हणा ते पंडाच आणला होता खेळायला. किती प्रेम करता हो तुम्ही आमच्यावर, सांगायला नको. बघता बघता 6 महिने निघून गेले आणि मी तुमच्या मित्राच्या घरी गेले. तिथं पण किती छान ना. तिथं पण मला खूप प्रेम भेटलं. तिथं पण जी माझी आई होती ना, तर ती मला मांडीवर घेऊन खाऊ घालायची, बसायची. तिथं पण मला भाऊ होता. सिम्बा दादा गेला तेव्हा परत तुम्ही घेऊन आलात त्याला, शंभू दादाला परत घेऊन आलात. आता ते कारण तुम्हालाच माहिती, पण मला एवढं नक्की माहिती की तुम्ही चुकीचा निर्णय कधी घेणार नाहीत. आणि शंभू दादा, सिम्बा दादाला घेऊन गेले होते, पण खूप दोघंजण रडलात. तुम्ही पण, आई पण. तुम्ही तर सिम्बा दादाला खाली सोडल्यानंतर वरती येऊन रडले. आई पण रडली. आई पण तशीच आहे. दगडासारखं काळीज असणारा माझा बाबा आमच्यासाठी खूप रडतो. मी जिथं गेले ना, ते आईबाबा पण किती जपतात मला, खूप प्रेम करतात, खाऊ घालतात. तिथं मला भाऊ पण आहे आणि तिथं छान छान छोटे छोटे माझ्यासारखेच बाळ आहेत. त्यांची शाळा सुटली की आमची शाळा भरते, कारण लारासोबत त्यांची शाळा खूप चांगली जमते बाबा. आम्ही खूप मस्ती करतो, खेळतो. मला ते पण आई बाबा खूप जपतात, प्रेम करतात. सारखं लारा 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 बोलतात मला. मला घर छान भेटलं बाबा. आणि शंभूदादाला तुम्ही परत घेऊन आलात, ते चांगलं झालं बरं. आणि शंभूदादा खूप आवली आहे. त्याला एकट्याला कुठे सोडू नका, कारण त्याचा तुमच्यावर, आईवर खूप जीव आहे. तुम्हाला हे माझं पत्र वाचन करत असताना वाईट वाटत असेल, साऱ्या गोष्टी आठवत असतील, हे खरं आहे. तुम्हाला असं वाटत असेल की माझी परी अशी का बोलते, पण बाबा जर मी या गोष्टी अनुभवल्या आहेत तर मी ते सांगू इच्छिते. कारण प्रत्येक मांजराच्या पिल्ल्याला, कुत्र्याच्या पिल्ल्याला घर भेटणं गरजेचं आहे बाबा. हे आयुष्य आहे. इथं देवाने ठरवलेल्या गोष्टी कधी चुकत नसतात. काय माहीत, मी पाहुणे होऊन आले, कदाचित माझी ही शेवटची भेट होती. आले मी. तुम्ही लाड केला, आईने लाड केला. माझा बाबा बबड्या, तो खूप रागावला, पण खूप प्रेमळ आहे तो. नंतर शांत झाला. शंभूदादासोबत खेळले, तुमच्यासोबत खेळले, आईसोबत खेळले, पण अचानक आजारी पडले बाबा मी. तुम्ही मला दवाखान्यात घेऊन गेलात. तुम्ही बोलता डॉक्टर हे देव असतात, आणि खरंच ते देवच असतात. त्यांनी पण खूप प्रयत्न केले. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू होते बाबा, पण ते दिसत नव्हते. आईचंही तसंच आहे.
ती पण खूप काळजी करत होती, रडत होती. रात्री उलट्या होत होत्या तर रात्रभर जागे होतात. तुम्हाला जे करायचं होतं ते तर तुम्ही केलं. नंतर मी माझ्या घरी आले, म्हणजे तुमच्या मित्राच्या तिकडं, त्या आईबाबाकडे आले. त्यांनी पण खूप काळजी केली, औषधं दिले, मांडीवर बसून लाड करत होते, खाऊ घालत होते. मला रात्री दूध पाजलं. मी दूध पीत नव्हते आणि त्यांना पण खूप दुःख झालं होतं, कारण कदाचित ही लारा सोडून जाणार होती. लाडकी लारा देवाला हवी होती. माझ्यासाठी खूप काही केलं, पण देवाला ही गोंडस बाळ, ही सुंदर परी हवी असल्यामुळे मला तो घेऊन गेला. मी पत्र ह्यासाठी लिहिते की बाबा मला एक तुमच्याकडून वचन हवं आहे. ते वचन म्हणजे असं की माझा बाप, तुमचा मुलगा बबड्या, माझी आई ब्रावणी, माझा भाऊ शंभूदादा यांना कधी तुम्ही एकटे सोडणार नाही. त्यांची काळजी घ्याल, त्यांना चांगलं सांभाळाल तुमच्या शेवटच्या श्वासापर्यंत. आणि हो, मला माहीत आहे की बाबा हे पत्र वाचन करत असताना तुमची काय अवस्था झाली असेल किंवा होत असेल. सर्वांना चांगलं सांभाळायचं आहे तुम्हाला. काळजी घ्या, तुमची पण घ्या, आईची पण घ्या, माझ्या नवीन आईबाबाची पण घ्या. आणि हो, मी नक्की परत येईल. हा निसर्गाचा नियम आहे बाबा, याला आपण नाही चुकू शकत. नियतीच्या पुढे आजपर्यंत कुणी गेलं नाही, जाणार पण नाही आहे. माझी एवढीच इच्छा आहे की जे माझ्यासारखे छोटे छोटे लहान मांजराचे पिल्लं असतात, कुत्र्याचे पिल्लं असतात, त्यांना जर घर भेटलं तर खूप चांगलं होईल बाबा. असे लोकही चांगले सांभाळतात त्यांना. या जगात खूप मांजरप्रेमी आहेत, प्राणीप्रेमी आहेत, ते सांभाळतातच. पण अजून पण काही पिल्लं रस्त्याने दिसतात, तर त्यांना पण कुठंतरी आईबाबा भेटले पाहिजेत. तुम्ही काळजी करू नका. तुमची ही लारा जरी तुम्हाला सोडून जात असली तरी ही नक्की परत येईल आणि मी आपल्याच घरात जन्म घेईल बाबा. तुमची गोडपरी लारा नक्की परत येईल. या व्हिडिओच्या माध्यमातून, या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून मी एवढंच सांगू इच्छितो की याच्यामध्ये जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील, मन दुखावले असेल, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. माफ करा. पण एक सत्य आहे, याच्यामध्ये कुठलाही स्वार्थ नसून यामध्ये फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की आपण खूप सारे प्राणीप्रेमी आहोत. सर्वांना प्राण्यांची खूप आवड आहे. त्यामुळे प्रत्येकजण प्राण्यांवरती प्रेम तर करतच आहे, पण तरी पण आपण थोडं अजून, जर मांजर असो, कुठलाही प्राणी असो, त्याला जर आपण त्यांच्यावरती जीव लावला तर ते तितकंच आपल्यावरती जीव लावतात. आपल्यापेक्षा कितीतरी पटीने ते जास्त प्रेम करतात. आपण सारे मिळून प्रेमी बनूया. काय फरक पडतो? आपण जर त्यांना घरी घेऊन जाऊ नाही शकत, तर आपण एवढं तर करू शकतो की वन भटकणाऱ्या प्राण्यांना, कुत्रे असो, मांजर असो, कुठलाही प्राणी असो, त्याला एक टायमाचं जर जेवण दिलं तर किमान त्यांची भटकंती तरी थांबेल. या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो की होईल तेवढी मदत करूया. बाकी शेवटी देवाच्या हातात असतं. लारा तर आम्हाला सोडून गेलीच आहे. आमच्यासाठी हा एक
काळा दिवस होता, मांजरप्रेमीसाठी काळा दिवस होता. म्हणून आपण 2-3 दिवस झालं व्हिडिओ अपलोड नाही केला. बबड्या, ब्राउनी, शंभू, लाराचे कमेंट पण आले होते आपल्याला की व्हिडिओ अपलोड होत नाही दादा, काय झालं? सर्वांनाच काळजी वाटते. पण आज लारा सोडून गेली, त्याच्यामुळं कुठंतरी एक खंत वाटते, दुःख वाटतं. पण ठीक आहे, शेवटी देवाची इच्छा. ॲक्च्युली हे पत्र आपण म्हणू शकतो की हे पत्र एक मांजर नाही लिहू शकत, हे साऱ्यांनाच माहिती आहे. पण एक मांजराच्या पण भावना आहेत. कुठल्याही प्राण्याला भावना असतात, त्या व्यक्त करू शकतं. जरी बोलता येत नसलं तरी कदाचित जर एखादा प्राणी समाधानी असेल, तो त्याच्या हावभावावरून, त्याच्या हालचालीवरून आपण एवढं तर ओळखू शकतो. ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यामध्ये मी माझा मोठेपणा अजिबात मिरवत नाही. याच्यामध्ये एवढं सांगू इच्छितो की आपण मिळून प्राणीप्रेमी बनूया. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढंच सांगेल की जेवढं होईल तेवढं आपण प्रयत्न करू, प्राण्यांना आपलंसं करू, कारण त्यांच्या एवढा जीव कोणी लावत नाही. मी तर अनुभवतोय, आमची फॅमिली अनुभवते की घरामध्ये प्राणी असताना, मांजर असताना किती घर प्रसन्न वातावरण राहतं घरामध्ये. एवढंच सांगेल मी. शेवटी लारा परत येईल, तुम्ही लाराला परत बघाल, हे देवाकडं माझी पण इच्छा आहे. देवाला एक मागणी आहे की आमची लारा परत आम्हाला कर बाबा. धन्यवाद.